इंजिनिअरिंग ड्रॉइंग आणि संगणक ग्राफिक्स. आम्ही मॉड्यूल क्रमांक 2 व्याख्यान क्रमांक 17 मध्ये आहोत. आम्ही कोनिक विभागांबद्दल शिकत आहोत. या कोनिक विभाग मध्ये आम्ही आधीच लंबगोल आणि पॅराबोला कसे तयार करावे हे समाविष्ट केले आहे. आजच्या क्लासमध्ये आपण हायपरबोला कसे तयार करावे याबद्दल शिकू. हायपरबोला तयार करण्यासाठी दोन पद्धती बऱ्याच लोकप्रिय आहेत. एक फोकस डायरेक्ट्रिक्स पद्धत, इतर एक आयत पद्धत आहे आणि आम्ही लक्ष केंद्रित करण्याच्या डायरेक्ट्रिक्स पद्धतीबद्दल शिकणार आहोत. फक्त लक्षात ठेवण्यासाठी फोकस डायरेक्ट्रिक्स पद्धती लक्ष केंद्रित करण्यासाठी एक डायरेक्ट्रिक्स आहे आणि काही अंतरावर या डायरेक्ट्रिक्स पासून दूर आहे. आणि जेव्हा एक्सेंट्रिसिटी 1 पेक्षा जास्त असतो, उदाहरणार्थ येथे 2 एक्सेंट्रिसिटी, ते हायपरबोला तयार करते. या एक्सेंट्रिसिटीची मूलभूत व्याख्या आणि डायरेक्ट्रिक्स पासून फोकस आहे. फोकसवरून जर आपण त्या कर्व हायपरबोला वर काही बिंदू मोजू तर त्या बिंदूच्या अंतर ते डायरेक्ट्रिक्स पर्यंतचे अंतर नेहमीच समान असेल. उदाहरणार्थ जर एक्सेंट्रिसिटी 2 असेल तर आपण हा बिंदू P त्या बिंदूकडे फोकस केंद्रित करण्यापासून पर्यंत आणि तेथून डायरेक्ट्रिक्स पर्यंत समान गुणोत्तर 2 करू. हा बिंदू किंवा कोणताही मुद्दा, हे तत्त्व वापरून आम्ही हायपरबोला तयार करणार आहोत. तर या हायपरबोलाच्या बांधकामानंतर फोकस डायरेक्ट्रिक्स पद्धती वापरून आपण या वक्रासह समाप्त करू. ते कसे बनवायचे हे चरणात पाडा. पहिली गोष्ट, ड्रॉ करा ए डायरेक्ट्रिक्स AB आणि अक्ष CC प्राइम. प्रथम आपल्याला AB आणि CC प्राइम देखील काढायचा आहे. एकदा केले की मार्क फोकस पॉइंट F CC प्राइम वर. तर कुठेतरी आपल्याला हे अशा प्रकारे चिन्हांकित करावे लागेल की C ते F आधीच दिले गेले आहे 50 मिमी. त्या 50 मिमी मध्ये शोधा. एकदा ते पूर्ण झाल्यानंतर ला CF ला 5 समान भागांमध्ये विभाजित करा. एक्सेंट्रिसिटीच्या हायपरबोलासाठी 2 आम्ही बांधकाम करणार आहोत. तर प्रथम आपण या C ला 5 समान भागांमध्ये विभाजित करतो, अशा प्रकारे की एक्सेंट्रिसिटी 3 व 2 पर्यंत 1.5 आहे. आम्ही बांधकाम करणार आहोत. तर एकदा ते 5 समान भागांमध्ये विभागले गेले की 2 भाग स्थान आपण V बिंदू शोधू. तर C ते V हे 2 युनिट्स आहेत आणि V ते F 3 युनिट्स आहेत. अशा प्रकारे आम्ही या संपूर्ण C ला F भागामध्ये विभागतो. एकदा ते पूर्ण झाल्यावर आपण लंबवत ड्रॉ करतो. VG बरोबर VF ते V बिंदूतून जात असताना, तर V बिंदू पासून एक लंब रेषांची अशी लाईन ड्रॉ करा की V ते F जे काही अंतर असेल, V ते G पर्यंत समान अंतर देखील आपण घेत आहोत. मग G आणि C मध्ये सामील व्हा अशा प्रकारे. नंतर VC प्राइमवर काही अंक 1 व 2 व 3 मार्क करा. तर V बिंदू माहित आहे, CC प्राइम बिंदू ज्ञात आहे. तर आपण काय करणार आहोत ते निश्चित संख्येने भाग. हे आर्बिट्ररी बिंदू आहेत आणि त्या बिंदूंमधून उभ्या रेषा अशा प्रकारे लंबवत रेषा ड्रॉ करा. आणि या लाईन विस्तारित ओळी 1 2 3 4 वर CG आणि अशाच बिंदूंवर इंटरसेक्ट होणार आहेत. तर हे एक शोधा.
तर जिथे ते इंटरसेक्टिंग आहे ते असे 1 1 असे 2 2 असे आहे S3 व 3 4 व 4 एकदा ते केले की ते तिच्यापेक्षा जास्त होते 1 1 विपरीत अंतर काहीही असो फोकस पॉइंट पासून अंतर पर्यंतचे अंतर या 1 1 लाईनला कट करेल तर प्रथम उपाय 1 1 आणि केंद्रबिंदू वरून 1 1 चे अंतर वापरा एक कमान बनवा त्याचप्रमाणे केंद्रबिंदू पासून 2 2 चा ARC बनवा त्याचप्रमाणे फोकस पॉइंट पासून 3 3 चा एक कमान बनवा आणि असेच चालू ठेवा एकदा ते पूर्ण झाल्यानंतर V मध्ये सामील होण्याच्या स्थितीत असेल या बिंदूतून जाण्याचा सर्व मार्ग तर हायपरबोला आम्ही बांधकामाच्या स्थितीत असू चला आपण हे आपल्या पत्रकाच्या पायरीवर करू प्रथम आम्हाला AB लाईन आणि नंतर CC काढायची आहे तर आपण AB ए डायरेक्ट्रिक्स तयार करू चिन्हांकित करा A कुठेतरी B आणि मध्यम लाईन क्षैतिज लंब वस्तू आडव्या दिशेने आम्ही CC प्राइम तयार करू शकतो तर आपण याला CC प्राइम म्हणू हा मुद्दा C कुठेतरी C प्राइम आहे तर आम्ही केलेल्या दोन लंब रेषांच्या बांधकाम ओळी आता CC प्राइम वरील F चिन्हांकित करा जेणेकरून CF 50 मिमीच्या समान असेल तर शीट वर कुठेतरी 50 मिमी शोधा तर हे एक म्हणून फोकस पॉइंट म्हणून चिन्हांकित करा एकदा केले की हे 5 समान भागांमध्ये विभाजित करा तर 5 समान भाग प्रथम दुसरे तिसरे चौथे 5 तर त्या वेळी मध्ये V शोधा कारण 1.5 गुणोत्तर किंवा 3 व 2 गुणोत्तरानुसार आम्ही ला फोकस पॉइंट पासून वक्र V वरील बिंदूपर्यंत पोहोचण्याचा मार्ग 3 युनिट्स आहे आणि V ते डायरेक्ट्रिक्स 2 पॉवर 2 युनिट्स पर्यंत तर 3 बाय 2 युनिट्स आम्ही ते बनवणार आहोत एकदा V पूर्ण झाल्यावर आम्ही ला लंब रेषा तयार करू शकतो तर आपण ही लंब रेषा तयार करण्याच्या स्थितीत असू आता हस्तांतरण V बरोबर VG ही लाईन एक हस्तांतरण आहे आता V आणि G मध्ये पुन्हा C पासून बांधकाम लाईन जोडली गेली जी त्या मार्गाने दोन्ही बाजूंनी ला वाढवू शकते एकदा ते पूर्ण झाल्यानंतर आपल्याला VC रोजी काही गुण 1 2 3 शोधायचे आहेत तर आपण येथे कुठेतरी काही गुण असे पाहू 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14 हे असे मुद्दे आहेत जे आपण शोधत आहोत आहे की आपला रोलर स्केल त्याद्वारे चिन्हाच्या स्थितीत असेल
आणखी काही ओळी ड्रॉ करा. हे नेहमीच क्षैतिज असल्याची खात्री करा. तर आणखी अनेक ओळी काढण्याच्या स्थितीत असेल. एकदा ते पूर्ण झाल्यानंतर आपल्याला ही लांबी, अनुलंब लांबी, जिथे ते इंटरसेक्ट करणार आहे तेथे हस्तांतरित करावे लागेल. हे निवडा. चला या इंटरसेक्शन बिंदूंवर चिन्हांकित करूया. 1 प्राइम, 2 प्राइम, 3 प्राइम, 4 प्राइम आणि 5 प्राइम, 6 प्राइम. तरीही 7वा एक 7 प्राइम बांधणार आहे. आता या लांबीचे एक केंद्रबिंदू पासून हस्तांतरण करण्याचा सर्व मार्ग ला इंटरसेक्टसाठी प्रति बिंदू इंटरसेक्शन 1 शोधा. एकदा केले की हा बिंदू पर्यंत स्थानांतरित करा. ते द्वितीय बिंदू, हा दुसरा बिंदू येथे, मग तिसरा बिंदू. आपण त्यास हस्तांतरित करू. हे फोकल मधून तिसरा बिंदू आहे, त्यास इंटरसेक्ट करते. मग चौथे एक कुठेतरी येथून प्रारंभ. सर्व मार्ग चौथे एक शोधा. मग पाचवा एक. तर तिथे कुठेतरी इंटरसेक्ट करणार आहे. त्याचप्रमाणे या बिंदूपासून 6 इंटरसेक्ट करतात. अशा प्रकारे आम्ही हे सर्व मुद्दे तयार करतो. आता या बिंदूंमध्ये सामील व्हा. हायपरबोला हा एक अतिशय फास्टली आहे. त्याची ता कर्वेचर आणि येथून स्लोप देखील बदलत आहे. तर आणखी बरेच मुद्दे आहेत. आमच्याकडे तेथे एक अतिशय गुळगुळीत वक्र असेल तर आपण या बिंदूंमध्ये सहज वक्र जोडूया. अशा प्रकारे आम्ही त्या वक्राचा भाग तयार करतो. चला हायपरबोला ला समान लांबी असे म्हणू. या सर्व मार्गांना खाली देणाऱ्या स्थितीत असेल. उदाहरणार्थ आपण ही एक निवडू आणि त्याचप्रमाणे ही लाईन निवडूया. सममितीमुळे व्हर्टिकल एक्सिस वर या लांबी स्थानांतरित करा. आम्ही या ओळी हस्तांतरित करण्याच्या स्थितीत असू. अन्यथा पुन्हा केंद्रबिंदूपासून आपल्याला अशा प्रकारची लांबी करावी लागेल आणि ते हस्तांतरित करा. त्याचप्रमाणे या ओळी देखील 1 पासून पर्यंत वाढवा. अरे हे यापुढे नाही.
रोलर स्केलर वापरा. अशा प्रकारचे लांबी तयार करा. एकदा ते पूर्ण झाल्यावर आम्ही त्या मार्गाने सामील होण्याच्या स्थितीत असू. अशा प्रकारे आम्ही हायपरबोला तयार करतो. तर पर्यंत आम्ही लंबगोल, पॅराबोला आणि हायपरबोला सारख्या अत्यंत मनोरंजक वक्र पाहत आहोत. हे शंकूपासून तयार केलेल्या वक्र आहेत आणि आम्ही त्यांना सामान्यतः कोनिक विभाग म्हणून संबोधतो. आणि आता आम्ही मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये वापरल्या जाणाऱ्या विशेष वक्र पाहत आहोत. हे सायक्लोइड, सर्पिलर्स, इन्व्होल्यूट्स आणि हेलिक्स आहेत. चला ते काय आहे ते पाहूया. पहिला म्हणजे सायक्लोइड आहे. तर जर आपण सर्कल घेत असाल, उदाहरणार्थ आपण सर्कल निवडूया जिथे P बॉटमला स्पर्श करणार आहे अशा पहिल्या बिंदूचा शोध घ्या. आणि जर हे सर्कल फिरत असेल तर सपाट क्षैतिज बेसवर रोलिंग. जर हे या अगदी क्षैतिज पायावर वर फिरत असेल आणि हा P बिंदू कधीही घसरला नाही, मग या P बिंदूचा वेग सर्कल रोल म्हणून आहे, ज्याद्वारे वक्र सायक्लोइड म्हणून म्हणतो. उदाहरणार्थ हा P बिंदू पुढील वेळी ठिकाणी ते पर्यंत पोहोचला आहे आणि हे संपूर्ण सर्कल रोल होते. तर जर आपण त्या टप्प्यावर पेन्सिल किंवा पेन ठेवत असाल किंवा P जे काही आपण सायक्लोइड म्हणतो त्या ट्रॅकवर आणू आणि मॅथमॅटिकल स्तर x समन्वय आणि y समन्वय एक पॅरामेट्रिक फॉर्ममध्ये दर्शविले जाईल जे x बरोबर आहे जे t वजा sin t ने गुणाकार केले आहे जिथे वेळ किंवा पॅरामेट्रिक भिन्नता आहे. त्याचप्रमाणे y हा 1 वजा cos t ने गुणाकार केला जातो. तर या x कोऑर्डिनेटचे y कोऑर्डिनेट आपण या पॅरामीट्रिक समीकरणांमधून मिळणार आहोत जे आपण सायक्लोइड्स म्हणतो. नागमोडी. तर ते कुठेतरी सुरू होतात. आर्किमिडियन स्पायरल्स ओळखण्यात खूप लोकप्रिय आहेत. ते ला प्रारंभ करतात, कोन वाढतात, त्रिज्या देखील वाढते. तर आपण 0 अंशांपासून सुरुवात करत असताना 10 20 30 आणि त्यामुळे 360 अंशांवर वाढतो. हळूहळू त्रिज्या देखील वाढते. जर आपण त्रिज्या बाहेर जात असाल तर जेव्हा मी त्रिज्या खाली जात आहे तेव्हा आपण हा वक्र कसा हलवणार आहोत यावर आधारित त्रिज्या कमी होऊ शकते. या प्रकारच्या गोष्टींना स्पायरल म्हणतात आणि स्पायरलसाठी पॅरामेट्रिक फॉर्म r हा a थीटाच्या समान आहे. जसजसे थीटा वाढते r देखील वाढते सकारात्मक मूल्यासाठी आणि नकारात्मक निश्चित मूल्यासाठी वाढविते. त्यांना विशेष वक्राच्या इतर रूपाला इन्व्हॉल्यूट म्हणतात. तर जर आपण सिलेंडरच्या आसपास धागा किंवा दोरी फिरवला तर आपण निश्चित लेंथचे दोर घेऊ. सिलेंडरच्या एका बाजूला बांधा. आता सिलेंडर स्पिन करा. दोराची लांबी सतत सर्कल किंवा सिलेंडर आणि लेंथच्या मालकीची करण्याचा प्रयत्न करते. स्पष्ट लांबी काहीही असो, आम्ही ते सतत कमी होत असल्याचे पाहणार आहोत आणि या दोराच्या एका टोकाने ट्रॅक केलेल्या वक्रास इन्व्होल्यूट्स म्हणतात. उदाहरणार्थ हे सिलेंडर आहे. आपण विचार करू या की हे सिलेंडर सर्कल आहे 2 परिमाणांमध्ये आणि ही दोर
आहे जी कदाचित आम्ही तिथे बांधली असेल. आता हे सिलेंडर स्पिन करा. तर बिंदू P किंवा कदाचित या दोरीला लागला तर तो बिंदू P तो एका विशिष्ट मार्गावर जातो. हळूहळू अंतर आपण काय पाहणार आहोत हे स्पष्ट अंतर. दोर बिंदू ते त्या टोकापर्यंत सिलेंडरची टोक आणि खाली इन्व्होल्यूट्स नावाची वक्र खाली आली. इतर हेलिक्स आहेत. तर उदाहरणार्थ येथे एक बिंदू जो सर्क्युलर स्वरूपात जातो, परंतु यात एक्सिसीय गती आहे तसेच जेणेकरून ते च्या वरची दिशाने आणि पुढे जाईल. सामान्यत लहान आकाराचे हवेचे बुडबुडे कोकच्या बाटल्यांमध्ये किंवा कदाचित पाण्याच्या बीकरमध्ये फुगे असतात. जेव्हा ते वाढतात तेव्हा ते अशा प्रकारचे स्पायरल्स बनवतात. तर मुळात हे एक सर्कल आहे जे एक्सिसीय दिशाने जाण्याचा प्रयत्न करीत आहे. अशा प्रकारच्या गोष्टी हेलिक्स म्हणतात. उदाहरणार्थ जर आपल्याला ते ठराविक पेन दिसता तर जर आपण त्यामध्ये उघडले असाल तर आपल्याकडे जे काही आहे ते तिथे नेहमीच स्थिर त्रिज्या असते आणि ते एक्सिसीय दिशाने सतत वाढत आहेत. ते त्या एक्सिसीय दिशाने जातात. अशा प्रकारच्या गोष्टी ज्या आपण हेलिक्स म्हणतो. स्पायरल्समध्ये त्रिज्या सतत वाढत आहे किंवा हेलिक्ससाठी कमी होत आहे. ही त्रिज्या जवळजवळ कॉन्स्टंट आहे, परंतु अक्षीय दिशानिर्देश झेड ॲक्सिस वाढतो. पुढील क्लासमध्ये आम्ही सायक्लोइड, स्पायरल्स, इन्व्होल्यूट्स आणि हेलिक्स सारख्या विशेष वक्र कसे तयार करावे याबद्दल शिकू. पुढच्या क्लासमध्ये भेटू. धन्यवाद.